गणपतीपुळे दर्शनानंतर रत्नागिरी सफरीमधला दुसरा प्रवास असणार आहे आपला प्राचीन कोकण असणार आहे। प्राचीन कोकणच्या मुख्य गेटपाशी आपण इथे येऊन पोचलेलो आहोत। गेटमधून आल्यानंतर इथे आपल्याला तिकीट काउंटर लागतो। तिकीट काउंटरवरती आम्ही तिकीट काढलेले आहे। पर पर्सन 50 रुपये आहे ही तिकीट। त्याच्यानंतर काउंटरवरती सांगितल्याप्रमाणे आम्ही ते बसलो आहोत। 10 मिनिटानंतर त्यांचा गाईड येणार आहे आणि गाईड आम्हाला घेऊन पुढे जाणार आहे। प्राचीन कोकणची माहिती वगैरे त्या गाईडकडूनच आपल्याला भेटणार आहे। नमस्कार, मी मयुरी प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते। कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन ते काम करत आहोत। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर आम्ही बोर्ड लावला आहे। तो बोर्ड तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता। हा आहे पिंपळपार। आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो। तसेच त्या वृक्षांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहेत। त्याच्या भोवती जो कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेत पार असं म्हणतात। हा पार सुमारे 400 वर्षापूर्वीचा आहे। जेव्हा हा पार बांधण्यात आला तेव्हा तेथे हे पिंपळाचे रोपटे लावण्यात आले, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा असावा। ग्रामदैवत मंदिर। प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचे दर्शन घेतात। आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो। पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देवी या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते। ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो। 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता आणि त्यानुसार निसर्गाशी संबंधित असं देवीचं नाव वाघजाई देवी ठेवण्यात आलं आहे। गावदेव हा देव गावावर येणाऱ्या संकटांवर नियंत्रण ठेवतो, म्हणून या देवाला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते व पशुबळी सुद्धा दिला जातो। हे आहे वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक वीरगळ। जे वीर युद्धामध्ये शहीद होतात त्यांच्या स्मरणार्थ हे प्रतीक उभारले जाते। स्पाइस गार्डन। औषधी वनस्पती आणि मसाल्यांची येथे एक बाग बनवण्यात आलेली आहे। त्यामध्ये रोजच्या वापरात येणारे मसाले, काळी मिरी, दालचिनी, लवंग, हळद, तमालपत्र, वेलची यांची लागवड करण्यात आलेली आहे। येथील विक्री केंद्रातून तुम्ही या सर्व वस्तू विकत सुद्धा घेऊ शकता।
शिलालेख. या शिलालेखावर लिहिलेली कविता ही कवी माधव यांनी सुमारे 100 वर्षापूर्वी लिहिलेली आहे. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रतिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आले. खैर आणि कातभट्टी. हे आहे खैराचे झाड. खैराचे झाड तोडल्यावर आत लाल रंगाचे खोड असते. त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जातात आणि लाल रंगाचा पाक तयार होतो. तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानापर्यंत उकळवला जातो आणि त्यापासून कात तयार होतो. जो कात आपण पान आणि सुपारीसोबत खातो. कासार. पूर्वीच्या काळी मुलींची लग्ने 8 ते 10व्या वर्षी होत असत. त्यापूर्वी हा कासार मुलींच्या बांगड्यांसाठी कोणताही मोबदला घेत नसत. ज्यावेळी मुलीचे लग्न होई तेव्हा मुलीचे वडील त्या कासाराला छोटासा सोन्याचा दागिना देत असत. शेवयाचे लोखंडी यंत्र आहे. शेवयाचे लाकडी यंत्र उचलायचे आणि प्रेस करायचे. हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. या चाळणीवर केळीचे पान ठेवून मोदक ठेवले जातात. झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात. आतील डाळ वाटून निघते. त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. प्रत्येक व्यवसाय हे जातीने होते. व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम पुरुष करीत असते. हे सूप आहे. ही फुलांची परडी आहे. ही रोवळी आहे. हिच्यावर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. हा लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्यासाठीची कामे लोहार करत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराचे फाळ इत्यादी वस्तू तो शेतकऱ्यांना पुरवत असे. आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून ते स्वतः यावर बसतो आणि हे
सुतार हा आहे सावंतवाडीचा सुतार. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला हस्तकला वस्तू विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतात. खोत राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा असतो. खोत हे गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. फक्त 30 रुपये, फक्त 30 रुपये. प्राचीन कोकण बघून झालेला आहे. खेडेगावामध्ये लोकांचा वावर कसा होता, त्यांची कामं कशी होती आणि जीवनशैली कशी होती, हा सर्वांचा अभ्यास आपल्याला या प्राचीन कोकणमध्ये करायला भेटतो. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.